फुल टोल वसूल केलंय. तोडफोड बॅटिंग पहिल्याच बॉल वरती दिमागदार स्वागत केलंय. हाहाकार होताना लालच्या पटमधनं षटकार. आणखीन एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब मुणावळे आणि ही स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटची असणार आहे. श्री नरेंद्रभाई मोदी चषक 2027 म्हणजे पुढच्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करणार आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 30,000 रोख 3 लाख 3 लाख असणार आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 2 लाख असणार आहे आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख आणि मालिका वीरसाठी मोटरसायकल असणार आहे. बुलेट आहे बघा. ही मोठी बाब आम्हाला संतोष दादा जाधव साहेब यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतंय. जाऊया आपण बॉलला फॉलो केलं होतं, रीड केलं होतं. बॉल पर्यंत फॉलो करत असताना सिंगल धावे ते प्राप्त होते. बॉल क्रमांक 2 डॉट आला, त्याच्यानंतर सिंगल 7 धावा. सर्वाधिक मोठी स्पर्धा आपल्या सातारा जिल्ह्याने, त्याचबरोबर ही स्पर्धा कुठून येते तर 22 गाव मुनावले या गावातून येते आणि मुख्य आयोजक आमचे श्री संतोष दादा जाधव हे करणार आहेत. संतोष दादा जाधव म्हटलं तर दिलदारपणाचा राजा माणूस, प्रत्येकावरती प्रेम करतात. मग ते क्रिकेटर असू द्या, समालोचक असू द्या, आमचे लाईव्ह वाले असू द्या, किंबहुना आमचे पंच असू द्या. आणि त्यांचं प्रेम कधी असतं जेव्हा प्रीमियर लीग असतं, तेव्हा त्यांचं प्रेम हे बहारलं आणखीन जातं. टोटल झाल्या धावफलकावरती त्या 7 धावा. नेक्स्ट बॉल इथे तयार होतोय. त्यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. पद्धतीचा वापर लोअर फुल टॉस बॉल सिंगल धावे ते प्राप्त होते आणि सेकंडचा इथे कॉल केलाय. मिस्टँग थ्रू इथे पाहायला मिळतोय. तोपर्यंत धावा इथे एकूण मिळतील त्या 3 धावा धावफलकावरती येतात. 3 धावेची मदत, 3 धावेचं योगदान आणि टोटल झालं एकूण त्या 10 धावा धावफलकावरती. चला दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी, दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी. चला एका षटकाचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. अर्थात पहिल्या बॉलवरती षटकार आला होता, त्याच्यानंतर सतीश सनसने कमबॅक केलं. अगदी दुसरा बॉल त्यांनी डॉट टाकला, तिसरा बॉल होती सिंगलने, चौथा बॉल डॉट आला, त्याच्यानंतर 3 धावा आलात. एका षटकाचा इथे खेळ समाप्त झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आतापर्यंत झाल्यात एकूण 10. 10 के बाद आता जो तो बस जोखिम तो उठाना पडेगा, 10 का दम दिखाना पडेगा. आणि या मॅच मध्ये 10 का दम इथे कोण इथे दाखवणार. लाल्या बॅटिंग साठी दाखल आहे, परंतु आतापर्यंत प्लस पण राहिला कुरुशी टीमचा की विकेटचं कोणते पतन नाहीये. ओहो, काय फटका केलाय. हेलिकॉप्टर लँड केलंय आणि ते लँड मार्क झालेलं आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. लाल्याच्या बॅट मधनं आलाय कडक बिग 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 ऑन शॉट षटकार. लाल्या थांबायचं नाव घेणारा नाहीये. ब्लॉक ऑनचा बॉल होता, परफेक्ट यॉर्कर टाकला आणि त्याला खोदलं आणि तिथून मिले हॅपट्रिक हेलिकॉप्टर लँड केलेलं आल्यानं तिथून षटकार आलाय. हॅप ट्रॅकर बॉल, हा बॉल तुम्ही टाकू शकत नाहीये. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलं, डीप मिड विकेट मध्ये एक सिंगल धाव इथे प्राप्त होतं. एकच सिंगल मिळेल आणि एक सिंगलच्या मदतीने टोटल झाले एकूण 17 धावा. 30 रनच आपल्याला पाहायला मिळतात. असते टीम कडून दोन्ही संघ जात आहेत. दोन्ही संघ पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक नामांकित संघ आहे, कुरुशी टीम आणि अस्त्री 11 टीम. अस्त्री 11 टीमचा इकॉन धर्म पवार मागच्या मॅच मध्ये बॅट चालली नाही, तो या मॅच मध्ये कसरत करावी लागेल. परंतु समोर असणारा जिल्हा इकॉन अजित सेलार. बॉल पडल्यानंतर थोडासा टप्पा चेंज झालेला आहे आणि तिथून मात्र बॉल थोडंसं वळण घेतलं, थोडासा बाहेर निघाला. लाईक पाईकच्या माध्यमातून येतोय, धाव मिळते. शोल्डरला इथे बॉल लागलाय. अजय सेलार कित्येक स्पर्धा गाजवल्या खेळाडूंना, खास करून टेनिस बॉल क्रिकेट खूप चांगलं खेळतो. तुला लाल्याची चांगली साथ मिळाली आहे. लाल्या आतापर्यंत 7 बॉल तो खेळलाय, 17 धावा त्याच्या बॅट मधून आला. तो एक बॉल प्रथम स्ट्राईकला आला अजय खॉन. तिथून मात्र लेग बाईकच्या माध्यमातून धाव आणि इथे फटका फसला, परंतु बॉल चालला पाठीमागे. सिंगल आणि सिंगल पेक्षा व्यतिरिक्त काही मिळणार नाही.
सिंगल धाव येतं. एक चांगली संकल्पना. परंतु मुणावळे गावची एक मोठी स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेट आणि मुणवळे स्टेडियमला ही स्पर्धा होणार आहे. यंदा आपण जर मुणावळे गावामध्ये गेलो ना, सर्कल मैदान बनवलेलं आहे. अगदी कोयना माईच्या काठीचे मैदान आणि यंदाच मला वाटतं ते मैदान संतोषदादा जाधव 5 लाख रुपये खर्च केलेले आहेत आमचे संतोषदादा जाधव साहेबांनी. 5 लाख तब्बल. कोण करू शकत नाही, परंतु क्रिकेट वेळेस ते करू शकतात. हे दाखवून दिलं. अजय शेलार ब्लॉक बॉल बॅकफूटला गेले. थोडंसं इंडिकेटरचा चांगला वापर केलाय गोलंदाज नितीन सरसने. षटकाची होती समाप्ती. 2 षटकांचं ते खेळ समाप्त. परंतु ऍक्शन रिप्लेमध्ये बॉल टप्पा पडला आणि तिथून मात्र खाली राहिला पायांचा भेद. त्याच्यानंतर डॉट आलाय आणि बघता बघता टोटल झालेला आहे त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या होत्या. या देखील ओव्हरची सुरुवात काय झाली होती ना प्रथमेश, तर पहिल्याच बॉलवरती षटकार आला आणि त्याच्यानंतर गोलंदाजानं असं कमबॅक केलं की लाजवाब. पाठीमागे 4 बॉलच्या पाठीमागे फक्त धावा त्याने 3 खर्च केला. आजच्या दिवसामध्ये आपल्याला रोहन केसरकरचा देखील आवाज पाहायला मिळेल. चला केदारेश्वर पिंपरी बी आणि ओवे कॅम्पचा राजा कालबे. ओवे कॅम्प कालबे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावं. चला सचिन भातोसे आणि जो तुम्ही कॅप्टन नाही, प्रत्येक टीम ने जो कॅप्टन दिलाय, जो कॅप्टनचा फोटो दिलाय तोच कॅप्टन देईल. खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन. स्पर्धा एक नंबर झाली आणि बरेचसे खरं तर आपले ही 22 यार्ड वाहणी आहे. या वाणीला बरेचसे प्रेक्षक आज खरं तर जॉईंट आहेत. ही मोठी बाब आहे. टोटल झालेले आहेत 19 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती फिरकीचा जादूगर तो नेहमीच फिंगर रोल फिरवतो असा गोलंदाज. पहिला बॉल फिरवण्याचा शॉर्ट बॉल त्याला पुल केलाय आणि बॉलला 6 धाब्यांसाठी गुल केलाय. हॅप ट्रॅकर मनगडाचा वापर, टायमिंग प्रॉपर, हवाई मेल, हवाई सफर. हेरन लाल्याच्या बॅट मधून कडक आवाज आला. षटकार आला. गेल्या मॅच मध्ये लाल्याने आडबॉल मध्ये 22 धावा जमा केल्या होत्या, परंतु आता एक रन तो पुढे आहे. आडबॉलच्या पाठीमागे 23 धावा जमा केल्या. बाब है अजय सेलर का, लेकिन वार है लाल्या का. क्या बॅटिंग करतोय यार. लाजवाब स्ट्रोक आणि लाल्याचं हे आवडतं मैदान आहे. याच मैदानावरती तो दर संडेला मॅचेस खेळतो, कारण का के एस प्रतिष्ठान महाबळेश्वर यांच्या मॅच जास्त याच मैदानामध्ये होत असतात. त्याच कारणामुळे या मैदानाचा त्याला अंदाज चांगला आहे. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 9 आल्या होत्या. पहिल्याच बॉलवरती षटकार आला. चैतन्य आलेले आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. काय घडलं माहितीये का, पुरुष टीमनं काय केलं प्रत्येक बॅटरने, खास करून लाल्यानं, तर प्रत्येक ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती षटकार आहे. हा रेकॉर्ड देखील ठेवलाय आतापर्यंत पुरुष टीमनं. चांगली बॅटिंग म्हणजे गोलंदाजांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय. छे के छे छे दुनी 12 क्या शॉट मारा. लालाची बॅटिंग प्रतिम होते आणि लालाच्या बॅटमधनं आणखी असताना बॅक टू बॅक दुसरा षटकार. दोन बॅक टू बॅक येते लगातार. तिसरा येणार का, का बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय लाल्या. असं वाटतंय की आता अर्धशतकासाठी त्यांनी लोड केलं बॅट. 31 धावा धावफलकावरती, वैयक्तिक 29 धावा, नो बॉलच्या पाठीमागे बॅक टू बॅक इकडे 2 षटकार. 2 आलेले आहेत. लागोपाठचा तिसरा येणार का. बॉलिंग ट्रॅकवरती अजिंक्य पुन्हा एकदा तयार. ओहो हो हो काय बॉल टाकला. कमालीचा कमबॅक करणारा बॉल आणि कमबॅक नाही तर लाल्याची विकेट देखील घेतली. इटका जवाब पत्तर से. पहिला डाव तुझा आहे तर दुसरा डाव माझा आहे. बारी बारी सबकी बारी आणि कोण पडेगा किसके ऊपर बारी. परंतु आता गोलंदाज पडला इथे भारी आणि आता गोलंदाज देखील अजिंक्य सांगतोय की मोठमोठे गार केले गंमत मध्ये चल. क्रिकेटचा खेळ आहे. कधी इकडे कधी तिकडे. आनंद द्या, आनंद घ्या, आनंदामध्ये सामील व्हा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुरुशी टीमकडून आणखी किती तगडा फलंदाज ज्याने मागील एक या खेळाडूचा खरं तर याच मैदानामध्ये याच मैदानामध्ये नाही तर भूमिपुत्र मैदानामध्ये जो षटकार ठोकला होता एक्स्ट्रा कव्हरला, तो खरं तर त्या षटकाराला प्रसिद्धी खूप मिळाली प्रथमेश.
आणि तो षटकार देखील देखणं होतं आणि जे तुम्ही एखादं काम चांगलं करता ना, तेव्हाच तर तुम्हाला लोकं मोबाईलमध्ये लाईक करतात. जाऊया मॅचच्या दिशेनं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुनील शिंदे दाखल होत आहेत. 31 धावा धावफलकावरती विकेट येते. चैतन्यच्या खात्यामध्ये 2 बॅक टू बॅक षटकार. त्याच्यानंतर लाल्याची महत्वाची विकेट आणि आता कुठेतरी ब्रेक लावण्याचं काम केलंय ऑस्ट्रेलिया 11 टीमकडून. अजिंक्य चांगली बॉलिंग. फिरकीचा जादूगार फिंगरवर नेहमीच फिरवतो, परंतु समोर तितकाच ताकदीचा फलंदाज. सुनील दाखल झालेत. बॅकफुटला गेले. अगदी पूर्णपणे ऑन साइडला बॉलला टर्न करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क नाहीये. फक्त थोडासा एज लागली तिथून मात्र सिंगल धाव इथे प्राप्त होते. षटक क्रमांक 3 पाहत आहोत. संकल्पना आपण पाहिली या स्पर्धेची तर प्रत्येक ओव्हर ही 5 म्हणजे पंचम इथे टाकलं जातं. एक नवीन संकल्पना. कारण की पाहिलं सकाळी वेळ थोडासा आपल्याकडे कमी उरलाय आणि त्याचमुळं काही बदल केलेले आहेत. दिल्ला आयकॉन अजय सेलर बॉलला सोडून दिलं आणि त्याच्यानंतर व्हाईट बॉल त्याच्यामध्ये 1+ येत आहे. 2 धावा अशा एकंदरीत टीमसाठी. 2 आलात आणि 2 धावेची मदत. धावा कशा येऊन द्या, कुठून येऊन द्या. धावा येणं महत्वाचं असतं प्रत्येक टीमसाठी आणि ते धावा आल्या त्या 2 34 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 आणि शेवटचा बॉल. बॉलर तयार. हा पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता. ओळखलं खरं तर अजय शेलरनं बॉलला सोडून दिलं. त्या बॉलच्या पाठीमागे गती नव्हती. टप्पा योग्य होता, परंतु लाईन खराब आहे. त्याच्यानंतर दिशा देखील खराब होत्या. एक सिंगल धाव इथे प्राप्त पुन्हा एकदा 3 धावा आतापर्यंत एक्स्ट्रा या एका बॉल टाकण्यासाठी आलात. 35 धावा धावफलकावरती नेक्स्ट मॅच. केदारशे पिंपरी बी आणि ओवेकॅमचा ओवेकॅम कालबे. ओहो स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. काहीतरी वेगळं. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. लगातार इथे 3 बॉल त्याने एक्स्ट्रा डॅमेज बॉलिंग खर्च केलं. 2 धावा आता आणि एक बॉल टाकण्यासाठी आतापर्यंत 5 धावा खर्च केले. धावा वाढतायत. कशाही होऊन दे धावा येत आहेत आणि सध्या संताप निर्माण करतोय सतीश सनस. माहिती आहे कारण की मॅच किती इम्पॉर्टंट आहे. लोवर फुल टॉस आणि या फुल टॉसला फुल टोल केलंय. स्विच हिटचा मारा. वेगळं दिमाग, वेगळा अंदाज. ऐकॉनच्या मॅटमधून फक्त एक धाव. ऐकॉन आतापर्यंत 4 बॉल खेळलाय. त्याच्या बॅटमधून धावा आल्यात त्या 2 एकूण 3 धावा आल्यात. 5 बॉल तो खेळलाय. 38 धावा धावफलकावरती. लाला 5 झाला. एका षटकाचा खेळ बाकी आहे. चला घाई करा. नेक्स्ट मॅचचा आम्ही टॉस करणार आहोत. केदारेश्वर पिंपरी बी आणि ओवेकॅमचा राजा ओवेकॅम अकालबे. तर सांगण्यामध्ये सांगू इच्छितो दोन्ही संघ आहेत ना ते नवी मुंबईमध्ये आहेत. चला केदारेश्वर पिंपरी आणि ओवेकॅम अकालबे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या लगेच टॉस करण्यासाठी. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. त्याचा इकॉन धर्मा पवार बॉलिंग ट्रॅक वरती. धर्मा पवारचा समोर खेळलेला बॉल द बॉल. सिंगल धाव मिळते. वा काय फिल्डिंग होते. असं वाटतं की जॉन्टी रोटे चाललाय लंकॉनला. सिंगल धाव इथे प्राप्त होते. चांगली इथे फिल्डिंग रेडिंग हँड हा बॉल. एक धाव इथे सिंगल प्राप्त होत असताना धावा आतापर्यंत जमा केल्या आहेत 39 धावा. आणि इथे जबरदस्त फटका बॉल हवेमध्ये. कॅचच्या खाली फिल्डर सतीश सनस लॉंगॉन मध्ये पकडलाय जेल आणि संपला बॅटर जिल्हा आयकॉन अजय सेलार करत होता वार. पकडलाय जेल बॅटर कॉम. टोटल झालेलं आहे धावा ते आतापर्यंत 39 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतामध्ये दाखल होतोय मयूर शिंदे. ऍज अ बॉलर म्हणून तो बऱ्याचशा स्पर्धा खेळतो. सतीश सनस यांनी मोकळा श्वास घेतलाय कारण का आता धावा कमी होत आहेत. 2 मातब्बर खेळाडू मैदानाच्या बाहेर. ओपनिंग जोडी मैदानाच्या बाहेर जात आहे. टोटल झालं 39 धावा. चांगली ते गोलंदाजी आता करत असताना धर्मा पवार बॅकफुटला गेले. बॉलला फक्त स्टेअर केलंय. त्या बॉलवरती एक धाव मिळेल आणि एका रननी फरक पडणार नाही असलेली पण टीमला एक सिंगल प्राप्त होते. टोटल झाले आता 40 धावा. एक चांगली फायटिंग टोटल स्कोर झालेला आहे. परंतु रबर बॉल क्रिकेटमध्ये खास करून क्रिकेटमध्ये म्हणतात ना की कोणती धाव संख्या ही सेफ नसते. परंतु रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला जास्त धावा जमा करायला लागतात. 4 षटकामध्ये 20 बॉल आणि 20 बॉल हे पंचम आहेत. पहिलं षटक
मयूर शिंदे लालाच्या बॅटमधून टक 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 टकाटक चरण. मयूर शिंदे बॅटमधून अगदी अडवा बॅटनं बॉलला येऊ दिलं. त्याच्यानंतर बॅटचा चेहरा आणि ऑन साईडला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय मयूर शिंदेच्या बॅटमधनं षटकार. 46 धावा, 46 लॉस ऑफ द 2 विकेट. शेवटचं षटक आणि शेवटचा बॉल सोडून दिला पाटीलने. फॉलो केलं अगदी बॉल पर्यंत विकेट पर्यंत पोहोचलाय तो. ये भी साला कोई क्रिकेट है क्या? जास्त क्रिकेट नाम्या स्टाईलिश आहे मयूर आणि नेहमीच तो फॉलो करतो बॉलला आणि त्याने फॉलो केलं पूर्णपणे. 47 धावा, शेवटचा बॉल. टार्गेट सेट करणारा फुल टॉस होता. फुल टॉसला फुल टोल के ओहो व्हॉट अ फील्डिंग. वा 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 काय फिल्डिंग केले. पाहतच राहावी. असं वाटतंय की रवींद्र जडेजा आलाय की काय, विराट कोहली आलाय की काय, किंवा सॉल्ट आलाय की काय, अशी फिल्डिंग इथे करतायत. 3 धावा परंतु इथे 3 धावा या बॉलवरती आल्यात, परंतु 3 धावा अडवण्यामध्ये यश देखील आलंय आणि टोटल उभारल्या गेल्या त्या 4 षटकांमध्ये अर्थात 20 बॉलमध्ये त्या 50 धावा या षटकामध्ये 12 आल्यात आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 50 झालं. 51 धावांचं लक्ष्य. चला आपण करूया नेक्स्ट मॅचचा टॉस. केदारेश्वर पिंपरी बी आणि ओवे कॅम्प कालपे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यावं. आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये ज्याने हायस्ट स्कोर बनवलाय ते टीम पुरुष. चला टॉस साठी या. एक मोठी स्पर्धा मुणावळी गावामध्ये होणार आहे आणि ती स्पर्धा चला सन्माननीय यंत्रणे मी दिनेश दादा भोसले साहेबांना विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी यावं. तेटली गावचे आहेत आणि आमच्या संतोष दादा जाधव साहेबांचे खंबीर साथ आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण दिनेश भोसले तेटली साहेबांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत या मॅचचा टॉस. खंबीर साथ टॉस करूया आपण पिंपरी आणि अक्कालपे. टॉस कोण जिंकलंय? चला टॉस निर्णय लगेच सांगायचं हो. नेक्स्ट मॅच देखील तितकी तगडी असणार आहे कारण का दोन्ही कोयना क्रिकेट असोसिएशन या असोसिएशन मध्ये दोन्ही संघ खेळत असतात. दोन्ही संघ दिग्गज आहेत, ही महत्वाची बाब आहे आणि दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधामध्ये कित्येक वेळा आलेले आहेत. कित्येक वेळा आहेत परंतु या स्पर्धेची आपण चर्चा करतोय की आजचा लॉट तितकाच मोठा आहे. सर्व सर्व संघ टॉपचे आहेत. पुढच्या लॉट मध्ये पिंपरी आणि अक्कालपे, त्याच्यानंतर मंकालेश्वर बॉईज चिखलगाव, लुमनेकोल मोठी टीम आहे. धोंडेवाडी लाकवड मोठी टीम आहे. निपाणी रुळे वैभव रुळे मोठी टीम आहे. म्हणजे सर्व संपूर्ण आपल्याला 16 हा लॉट जो आज लॉट पाहायला मिळतोय 16 संघ. सगळे संघ हे 10 संघ घेतलेले आहेत. जबरदस्त टीम आपल्याला पाहायला मिळतात. आताची मॅच देखील मोठी आहे. आज मला छान वाटलं की कुरुशी टीम कडून की सुनील देखील एकाच टीम मध्ये खेळतोय. त्याच्यामध्ये स्वप्नील एकाच टीम मध्ये खेळतोय. सुशांत एका टीम मध्ये खेळतोय. हे काय घडलं माहितीये का की एकाच गावच्या ज्या 3-4 टीम आहेत त्यांना एकत्रित करण्याचं काम हे कुणी केलं असेल? फक्त एक टीम. अर्थात एका गावाला एकत्रित कुणी केलं? फक्त देवाची शेंबडी. हे गावाला एकत्रित केलं. चला मॅच ऑन करा. जास्त वेळ घेऊ नका. सतीश सनस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेला आहेत आणि त्याच्या समेत सातारा जिल्हा इकॉन त्या खेळाडूची नेहमी चर्चा राहील जो करतो वार आणि आता त्याला बॉल पाठवायचे आहेत सीमापार असा धर्मा पवार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय.
चला जाऊया आपण मॅचकडे. लक्ष असणार 51 धावेंचं. धर्म पवार ऑन स्ट्राईक. मोठी स्पर्धा आपल्या भेटीला 2027 मध्ये मुणावळे गावामध्ये आणि ते मुख्य आयोजक संतोष जाधव यांच्या माध्यमातून स्पर्धा आल्या. व्हाईट बॉलचा इथे कॉल. पहिला बॉल कारण का समोर बेस्ट टू बेस्ट आता आपण पाहणार आहोत. मयूर शिंदे आणि धर्म पवार. धर्म पवार पहिलाच बॉल ते खेळत असताना परंतु मयूर शिंदेचा पहिलाच बॉल इथे मारा पाहिला तर व्हाईट बॉल कपटला गेला. शॉर्ट बॉल होता आणि तिथून मात्र व्हाईट बॉलचा इथे कॉल. चला जास्तीचा वेळ घ्यायचा नाहीये. मयूर जगातील प्रिय व्यक्ती तथा भारत देशाचे प्रधानमंत्री पंतप्रधान मंत्री सन्माननीय आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या 92व्या वर्षाच्या 12व्या वर्षाच्या कार्य काळाचा यशस्वी देशातील सर्वात जास्त वेळ पंतप्रधान पदावर राहणारे माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या यशस्वी कामकीर्तीमध्ये बदल कार्याबद्दल भारत सरकार व महाराष्ट्र सरकार खेळ मंत्रालय यांच्या परवानगीने मुणावळे येथे होऊ घातलेल्या क्रिकेटचा महासंग्राम आणि तो रंगणारा संतोष दादा जाधव साहेबांच्या कार्यकर्तेमध्ये होणारा. जाऊया मागच्या दिशेने. मोठी स्पर्धा येणार आहे आपल्या भेटीला आणि ही मोठी स्पर्धा एक धाव येते सिंगल येते आणि 105 गावचे सर्व टीम या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. ते स्टॅकवर मध्ये बॉल चाललाय. डीप मध्ये प्रोडक्शन दिलं गेलंय. ब्लॉक आणि ते सुशांत शिंदे बॉलच्या खाली 2 धाबा इथे सहज झाला. 2च धाबा इथे मिळतील. मॅच इथे रेफंट होणार आहेत. 2 धाब्याचं योगदान आणि 12 वर्षाचा प्रवास त्यांच्या कारकिर्दीमध्ये आणि खरं तर ही स्पर्धा आपण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. आणि करता मोदी साहेबांचा प्रवास हा देखील खूप चांगला राहिलाय. योग्य ते डिसिजन आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमातून. परंतु जाऊया मागच्या दिशेनं. फुलटॉस बॉल सोडून दिला बॅटरने. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये येते. एक सिंगल धाव प्राप्त होते. धावा आतापर्यंत झाला तर एकूण 3 धावा धाव फलकावरती. लेन इथे आता मिळत नाहीये कारण का दबाव आहे समोर. धर्मा पवार व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव येते टीमच्या खात्यामध्ये. 4 धावा आलात. धावांची गरज आहे त्यासाठी धर्मा पवार आणि त्याचबरोबर सतीश ला बॅटिंग करणं खूप महत्वाचं आहे. आमचे सहकारी मित्र आमच्या माडी गावचे सुपुत्र खरं तर नंदुपजी पवार साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. युवा उद्योजक आहेत त्याचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. म्हणजे आजच्या स्पर्धेला बरेचसे प्रेक्षक त्याचबरोबर मान्यवर म्हणून उपस्थित आहेत. जाऊया मागच्या दिशेने. टोटल झालं एकूण 4 धावा धाव फलकावरती. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. आतापर्यंत लाईन मेंटेन. परंतु पहिला बॉल व्हाईट त्याच्यानंतर 2 डॉट आणि आता व्हाईट आणि एक डॉट बॉल. चांगली ते बॉलिंग आतापर्यंत. कधी कशी खुशी कभी गम असं षटक राहिलंय. नेक्स्ट बॉल. चांगला बॉल. आणखीन एक योग्य बॉल टाकलाय. टप्पा पडला थोडासा खाली राहिला. काटा बदलला आणि तिथून मात्र बॉलच्या बॅटची एज लागली आणि एकच धाव इथे प्राप्त होते. 5 धावा धाव फलकावरती. 51 धावा तुम्हाला 4 षटकामध्ये जमा करायच्या आहेत. म्हणजे 20 बॉल तुमच्याकडे आहेत आणि त्याच्यामध्ये 51 करायचे आहेत. त्यासाठी पहिल्यापासून तुम्हाला तोडफोड बॅटिंग करणं इतकं महत्वाचं आहे. आणि इथे धर्मा पवार आणि सतीश सनसला ते करावं लागेल. आणि आता काळ मंत्र देत असताना म्हणतात ना मित्राचं मार्गदर्शन आणि देवाचं दर्शन हे खूप महत्वाचं असतं आणि तेच आता मार्गदर्शन खरं तर वाटलं जातं. इथून पुढे एकाच मार्ग मोकळा निघेल का? मार्ग तुम्ही दाखवाल का? कारण का मोठी धावसंख्या त्याचा पाठलाग करायचा आहे. परंतु बचाव करण्यामध्ये आतापर्यंत सक्षम राहिले आहे. मिनी हेलिकॉप्टर ऑन साईडला बॉलला टर्न केला. डीप मिड विकेट मध्ये बॉल चालला. चांगली फिल्डिंग होते. सेकंडचा कॉल केला आणि बघता बघता 2 धावा इथे पूर्ण केलं. 2 धावेची मदत. 2 धाव्याचं योगदान. षटकाची होते समाप्ती. काय गोलंदाजी राहिलंय.
मयूर शिंदे आणि आतापर्यंत फक्त आणि फक्त त्याने 7 धावा खर्च केल्यात. 15 बॉलचा खेळ बाकी आहे. मोठा डोंगर तुम्हाला पोखरायचा आहे आणि ज्या पद्धतीने एखादा डोंगर तुम्ही उभा करता आणि या डोंगराला पोखरण्याचं काम सध्या करते, परंतु 7च धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. अखेर 15 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी गरज असणार आहे ती आता 44 धावांची गरज आहे. 15 बॉल 44 धावांची गरज. नेक्स्ट मॅच एक मोठी मॅच आपल्या भेटीला. केदारेश्वर पिंपरी बी आणि ओएके बक्काल पेम दोन्ही संघ एकाच असोसिएशन मधले आहेत. एका बाजूला तुम्हाला अजय भातोसे पाहायला मिळतील इन ऍक्शन मध्ये आणि दुसऱ्या बाजूला गणेश यादव. हे मोठं बॅटल असणार आहे या मॅच मध्ये. परंतु हे दोन्ही संघ आता असे आहेत ना की रबर बॉल क्रिकेट खेळत नाहीयेत, परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये दोन्ही संघ दादा बादशाह म्हटलं तरी काही हरकत नाहीये. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हा आकार दोन्ही संघ करतात. परंतु या सिच्युएशनला ही मॅच कोण जिंकणार आहे? रफ्तार का तेज राजा गोलंदाज आलाय सुजल मोरे मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल सोडून दिला बॅटरने. होईपर्यंत बॉल स्टायलिश मध्ये सांगतायत की व्हाईट बॉलचा कॉल. अतिरिक्त धाव एक एक धाव आता महत्वाची असणार आहे आसरी 11 टीम साठी. सतीश सनस धर्मा पवार. धर्मा पवार आतापर्यंत शांत आहे. 5 बॉल धर्मा पवार खेळलाय, त्याच्या बॅट मधनं धावा आल्यात 5. ॲज जिल्हा एकूण मधून खेळतायत. प्रेशर दडपण मॅच मध्ये प्रत्येक असणार आहे, कारण का त्या लेवलची स्पर्धा आहे. सतीश सनसच्या बॅट मधनं मोठा धमाका होत असताना हाय आणि हँडसम बॅक 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 इट बॅक इट बॅक इट ठोकलाय षटकार आणि नो बॉलचा इथे कॉल पंचांचा आलाय. कोणता आहे? नो तर बिमरचा असणार आहे. बिमर की बिमारी. आणि आता ही बिमारी दिली जाते गोलंदाजाला. मागच्या मॅच मध्ये सुजल मोरेनं काय षटक टाकलं होतं आणि इथं त्याला तर स्ट्रगल करावं लागते. आता फ्रीटचा बॉल असणार आहे. डोळे उघडा पहा नीट, कारण का पुढचा बॉल हा फ्रीट आहे. चांगलं इथे कनेक्शन, चांगलं टायमिंग जुळलं आणि फुलटॉसला फुल टोल केलं आणि फुलटॉस बॉल म्हणजे मेजवानी आणि या मेजवानीवरती अक्षरशः ताव मारलाय पाटर सतीश सणस नाही. सतीश सणस युक्तीचा वापर हा नेहमी करतो. पहिली चर्चा आपण केली कुरुशी टीमची आणि आता चर्चा करतोय फ्रीटचा बॉल असते टीमची. शॉर्ट बॉल समोर खेळलाय. सिंगल धाव इथे प्राप्त होते. सिंगल पेक्षा अधिकचं काही मिळणार नाहीये. सिंगल धाव टोटल झालं ते एका धाव फलकावरती 16 धावा. बऱ्याचशा धावांची गरज आहे. लक्ष मोठं आहे या मॅच मध्ये आणि या मॅचचा पाठपुरावा सध्या तरी करतोय तो लॉस मध्ये खेळतात दोन्ही बॅटर. सतीश सण जेव्हा बाहेर खेळतो तेव्हा ॲज अ जिल्हा आयकॉन तोही देखील कित्येक वेळा खेळलाय. प्रचंड वर्षाचा अनुभव आहे. परंतु ज्याला कमी अनुभव आहे परंतु तेच तरार आहे तो सुजल मोरे बॉलिंग करतोय. पहिलं षटक मयूर शिंदेचं चांगलं राहिलं, इकॉनॉमिक फेल राहिला आणि या बोलेस हेलिकॉप्टर लँड केलंय सरळ विसाबल सुनील शिंदेच्या हातामध्ये. सरळ जाऊन इथे स्थायिक होत आहे आणि धक्का क्रमांक पहिला 17 जिल्हा ऐकॉन धर्मा पवार मैदानाच्या बाहेर. 16 झाला. ओके चला, विकेट झालेला आहे म्हणून सांगतो की 12वा खेळाडू महत्वाचा आहे. टोटल झालेले आहेत त्या 16 धावा धाव फलकावरती. मयूर शिंदेच्या ओव्हरमध्ये फक्त धावा आल्या होत्या त्या 7 धावा आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत आल्यात त्या 8. 9 आल्यात. 16 धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितीन सणस दाखल होतात. सुजल मोरेच्या खात्यामध्ये विकेट येते. धावांची गरज आहे, धावांची भूक आहे. जिल्हा एकूण बाद झालाय. सुजल मोरे तयार. उलटॉस बॉल आणखीन एक खराब बॉल. व्हाईट बॉलचा इथे कॉल दिलाय आणि त्या पंचाने काय दिलंय? नो बॉल दिलाय. म्हणजे हा गोलंदाज या आता मॅच मध्ये तो बॉलिंग करू शकत नाहीये, कारण का त्यांनी 2 बॉल बिमर टाकलेत. स्पर्धेचा नियम आहे.
बॉल फक्त 2 झालेले आहेत आणि इथे धावा येतील त्या 2. एक नोंद त्याच्यामध्ये इस्टरन 19 19 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका. जगातील प्रिय व्यक्ती अर्थातच नरेंद्र मोदी साहेब आणि आज त्यांचा 12 वर्षाचा प्रवास आपण पाहत आहोत आणि त्यांच्या प्रवासाला चालना देण्याचं काम त्यांचं नाव मोठं व्हावं. कर्तृत्व, नेतृत्व, वक्तृत्व सर्व गुण संपन्न असणारे या भारत देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम करणारे योग्य ते डिसिजन योग्य ते वेळी घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या डावाने मोठी स्पर्धा होणार आहे. 18 धावा झाल्यात. त्यांच्या नावाने एक मोठी स्पर्धा श्री संतोष दादा जाधव मुणावळे 22 गाव समाजसेवक आणि आज आपल्या या 22 गाव असेल संपूर्ण जावळी तालुका असेल या तालुक्यावरती प्रेम करणारे आपल्या भागावरती प्रेम करणारे यांच्याच माध्यमातून मोठी स्पर्धा येते आणि या स्पर्धेत आज अनाउन्समेंट आम्ही केली आणि 105 गावं तब्बल या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. टोटल झालेल्या आहेत त्या 18 धावा. सुनील शिंदे बॉलिंग ट्रॅक वरती आलेले आहेत. समोर नितीन सनस आणि त्याचबरोबर सतीश सनस आपल्याला पाहायला मिळतात. चला घाई करा. फ्रीटचा बॉल असणार आणि फ्रीटच्या बॉलवरती आक्रमण कशा पद्धतीने करणार नितीन सनस. फ्रीटचा बॉल सुनील तयार. ट्रॅकर बॉल टाकलाय. बॉलला सोडून दिलंय. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा कॉल. फ्री हिट कंटिन्यू राहील. चला जो निर्णय दिलाय तो तुम्हाला ऍक्सेप्ट करणं महत्वाचं आहे. व्हाईट बॉल व्हाईट बॉलचा कॉल दिला. अतिरिक्त धाव. वन बाउन्स आहे का सर? वन बाउन्स दिले आहे का सर? यस वन फ्रॉम द ओव्हर. हा देखील बॉल तुमचा समाप्त झालाय. टोटल झाल्या धावा आता 19. फ्री हिट कंपल्सरी. सुनील शिंदे याला आमंत्रित केले बॉलिंग ट्रॅक वरती. 2 बॉल बिंबर टाकले सुजलने आणि सध्या दबावच्या छायखाली आता टीम पाहायला मिळते कुरुशी. चांगला बॉल हात चाललाय. बॉल थोडा वेळ हवेमध्ये राहिलाय. पॉइंट मध्ये बॉल चाललाय. फिल्डर दूर आहेत. अंतर कपातीत असताना बॉल चालला. डिक्लर झोन मध्ये काही फरक पडणार नाहीये. टीम कुरुशी संघाला टोटल झाला 20. आणखीन आता 31 धाव्यांची गरज आहे. बॉल असणार आहेत ते 12 बॉल 31 ची आवश्यकता. जोपर्यंत मैदानामध्ये सतीश सनस आहे तोपर्यंत काही या मॅच मध्ये होऊ शकतं. तो लाला देखील आणखीन बॉलिंग टाकण्यासाठी आहे ना. मॅच त्या पद्धतीने चालणार आहे. सुनील शिंदे हा बॉल चांगला टाकला. बॉलला फिरकवलं. फिरकी दिली आणि सुनील शिंदे बॉलला फिरवण्यामध्ये माहिर असतो. चला घाई करा. सुनील जास्त जास्त वेळ घेऊ नका. सुनील शिंदे प्लीज. कारण का 2 वाजलेत. फॉलो करत होता बॅटर. बॉलला रीड करत होता परंतु काय बॉल टाकला. बॅटमॅन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला बॅटरने परंतु बॅटरने बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये. एक बॉलचा आता खेळ बाकी आहे. चांगला बॉल इथे रिलीज केला सुनील शिंदेनं. जे काम करता आलं नाहीये सुजल मोरेला ते खरं तर केलंय सुनीलने. आणखीन ते काय फटका केलाय. टायमिंग अप्रतिम आहे आणि बॉल जाईल ते सीमा पार. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर जनरेट केले आणि अल्लाय नितीन सननच्या बॅटमधनं कडक 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 दिलीये सीमा रेषेला धडक चटकार. काय फटका केलाय. फटक्यामध्ये ताकद होती. त्याच्यानंतर बॉटम एंडचा चांगला वापर केला. हा बरोबर आहे. कारण का या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मला प्रथमच घडतंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नावाची स्पर्धा होते. ते सातारा जिल्ह्यामध्ये मोठी गोष्ट आहे. अभिमानाची गोष्ट आहे. खरं तर सातारा जिल्हा जास्तीत जास्त जास्त पैलवान देखील सातारा जिल्ह्यामध्ये आहेत. जास्तीत जास्त आपण आर्मी असेल त्याच्यानंतर आपले पोलीस निरीक्षक असतील ते देखील सातारा जिल्ह्यामध्ये आहेत आणि जास्तच आपण उद्योजक पाहिलं ते देखील सातारा जिल्ह्यामध्ये आहेत. नवी मुंबईमध्ये मोठमोठ्या स्पर्धा कोणाच्या होतात जास्तीत जास्त या सातारा जिल्ह्यात होतात आणि बैलगाडा शर्यत जास्तीत जास्त कुठे होतं तर या सातारा जिल्ह्यामध्ये होतात आणि टोटल झालेले आहेत एकूण 26 धावा.
25 हव्यात. 10 बॉल 25 ची मॅच आहे. चला घाई करा. मयूर शिंदे कुठे घाई करत आता. चला दोन्ही टीम आपल्याच आहे. 10 बॉल 25 धाब्यांची आवश्यकता. चला 10 बॉल 25 ची आवश्यकता. जिल्हा आयकॉन 26 झालेले आहेत आणि आता 25 ची आवश्यकता आहे. 10 बॉलच्या पाठीमागे 25 ची आवश्यकता. 26 धाबा धावफलकावरती. जिल्हा आयकॉन कोट्रोशी गावचा अजय सेलार बॅट चालली नाहीये, परंतु आता बॉलिंग करून काय करणार आहे. काहीतरी मोठं योगदान हवंय कुरुशी टीमला. पहिला बॉल अजय सेलारचा. पहिला बॉल फुल टॉस. फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. सिंगल धाव येते. सेकंडचा कॉल बघता बघता 2 धावा तर आतापर्यंत आल्यात. तिसरीचा कॉल येईल का. नाही. 2 धावा आल्यात. 9 बॉल. चला योग्य बॉल आहे. फुल टॉस बॉल होता आणि पहिल्याच बॉल वरती पद्धत आली. त्याचा वापर खूप चांगला केलाय अजय सेलारनं. तिथून 2 धावा आल्यात. 28 धावा झालेल्या आहेत. 23 ची आवश्यकता आहे. 9 बॉलचा खेळ बाकी आहे. कोणी मॅच जिंकेल. कुरुशी का आसरे. आसरे की कुरुशी. सतीश सनस की अजय सेलार. चला जास्त वेळ घेऊ नका. जो पंच निर्णय देतील तो तुम्हाला ऍक्सेप्ट करणं तितकं महत्वाचं आहे. चला कारण का पंच आम्ही ऑफिशियल ठेवले त्या स्पर्धेसाठी. किंबहुना आपल्या भागामधले किंबहुना आपल्या गावाचे हे पंच नाही आहेत. तर हे पंच आम्ही ऑफिशियल आम्ही ठेवलेले आहेत. टोटल झाल्या धावफलकावरती आतापर्यंत एकूण 28 धावा. आणखीन 23 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉलचा खेळ बाकी आहे. मॅच ऑन आहे. एखाद 2 मोठे फटके या ओव्हरमध्ये आले तर मॅच आणखीन जवळ येईल. परंतु प्रत्येक बॉल हा डॉट आहे ना, हा विश्वात्मक असणार आहे कुरुशी टीमसाठी. 9 बॉल 23 ची आवश्यकता. अजय सेलार. ओहो हाफ ट्रॅकर बॉल. साईन फटका केला आणि बॉल चालाय सुरज चव्हाणच्या स्टाईलने. बुक्की ट्रिंगल झपुक झुपुक झुपुक झपुक षटकार. गोळीसारखा बॉल निघून गेलाय आणि सतीश सेनाच्या बॅटमधनं अगदी वेळ खूप होतो सतीश आणि टायमिंग अप्रतिम जुळलंय. बॉलला इथे फिरकी दिली आणि स्वतः पहिला फिरलं होतं आणि तिथून डीप मिड बाउंड्रीच्या बाहेर त्यांनी षटकार ठोकलाय. चांगली बॅटिंग. 34 धावा धावफलकावरती अद्याप आतापर्यंत आलात. पहिल्या बॉलवरती 2 षटकार. ते मॅचचं इक्वेशन अगदी जवळ येते. हळूहळू पुढे मॅच सरकत चाललाय. ओहो काय बॉल टाकला. बॉल सोडून दिला. व्हाईट बॉलचा इथे कॉल पंचांचा अतिरिक्त जाऊन टीमच्या खात्यामध्ये सध्या दबाव 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 आणि सतीश सनाची दहशत पाहायला मिळतं. सिंगल धाव इथे प्राप्त होते अतिरिक्त टीमच्या खात्यामध्ये. 35 धावा आणि 16 धाव्यांची आवश्यकता आता. ओ हो सर्वाधिक लांब वरचा बॉल निघाला. सीमारेषेच्या बाहेर दिली बॅट नाही ते बॉलला धडक. आवाज आला इथे कडक 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 कडक. सतीश तडस रँड स्ट्रोक सीमा बार षटकार. 6 बॉल आणि 10 धाव्यांची आवश्यकता आहे. सतीश सणस मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. जिल्हा आयकॉन वरती तुटून पडलाय सतीश सणस. ही रन मशीन आहे. कोरडे धावा जमा करतो आणि जेव्हा आता आपला संघ अडचणीमध्ये तर त्या अडचणी अगदी योग्य त्या वेळी तो दूर करतोय. चला बॉल द्या. बॉलची पूर्तता करा. रबर बॉल क्रिकेट अर्थात पावसाळी क्रिकेट मान्सून ब्लास्ट. आणि खरं तर पाऊस आला तर मजा येते म्हणतात त्या क्रिकेटला आणि पाऊस हवा आहे आणि आता विकेट कोरडी आहे आणि त्याच्यामधलं बॅटरला अगदी अंदाज लावता येतोय आणि अजय सेलार वरती त्यांनी प्रहार केलाय. कोणकडे किती सरळ बॅटने ते केलंय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत परंतु फिल्डर दूरचा प्रवास अंतर कापलं इथे बाउंड्रीनं आणि बॉल चाला इथे सीमा पार. गवताला आग लावली आहे. आलाय तो चौकार. लाजवाब बॅटिंग. पहिल्या आपण इनिंग्स मध्ये अगदी स्वप्नील शिंदे लाल्याची आपण बॅटिंग पाहिली आणि आता सतीश सेनाची आपण बॅटिंग पाहत आहोत. त्या बॅटिंग केली मॅच मध्ये सतीश सेनानं आणि 7 धाव्यांची 6 बॉलचा खेळ बाकी आणि 7 धाव्यांची आवश्यकता आहे. असं वाटलं की मयूर शिंदेनं चांगली बॉलिंग केली परंतु मॅच गमवण्याचं कारण सुजल मोरे त्याचे 2 बिमर. हाफ ट्रॅकर फॉलो केलं या बॉलला. रीड केलं. एक्स्ट्रा कव्हरला इथं एक्झिक्यूट केलं या फटका आणि बॉल चालला इथे सीमारेषेच्या बाहेर. सतीश सनच्या बॅटमधनं
powerful and wonderful, beautiful and successful. It is Max